लाईफ ब्लू इंडिया कंपनी आयोजित नॅशनल लेवल महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड्स 2024 हा कार्यक्रम नाशिकच्या वेज अरोमा या हॉटेलमध्ये संपन्न झाला। कृषी विभाग उपसंचालक जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ॲग्रो केअर ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन भूषण निकम, एजीसी इव्हेंटच्या संचालिका रोहिणी पाटील, ध्रुव ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे संचालक ज्ञानेश्वर साळुंके, आयोजक ललित जोशी उपस्थित होते। प्रारंभी सरस्वती प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन झाले। त्यानंतर आयोजकांच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित जोशी यांनी केले। लाईफ ब्लू इंडिया ही आमची कंपनी बिझनेस डेव्हलपमेंट, कॉर्पोरेट ट्रेनिंग, सॉफ्टवेअर सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, बिझनेस ऑटोमेशन असे विविध क्षेत्रातील आणि मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे काम करत असते। ही कंपनी मागील काही वर्षांमध्ये 10,000 पेक्षा अधिक व्यक्तींना विविध विषयांचे ट्रेनिंग देऊन उद्योजक घडवण्याचे काम करत आहे। आणि विशेष म्हणजे आम्ही उद्योजकांना ट्रेनिंग देण्यासाठी व त्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन देण्यासाठी ॲग्रोबीज गुरु असा एक ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर लॉन्च केलेला आहे। त्याच्यावर जवळपास 10,000 पेक्षा अधिक व्यावसायिकांनी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ट्रेनिंगचे कोर्सेस करतात। तसेच आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे की विशेषतः कृषी उद्योजकांना लागतात, त्याच्यानंतर अदर बिझनेसेस जे असतात त्यांचे वेबसाईट डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, ई कॉमर्स पोर्टल हे एक CMS बनवून त्यात केलेले आहे, जेणेकरून बिना कोणतं टेक्निकल नॉलेज सुद्धा हे सगळं इझिली त्यांचे डेव्हलपमेंट होऊ शकतं। आणि हे आमची कोर बिझनेस सोडून अदर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कंपनीचं आमचं एक सोशल वर्किंग मध्ये काम करत असतो। त्यामध्ये वृक्ष लागवड असेल, रक्तदान शिबिरे आयोजित करणे, गरजू मुलांना शाळेत साहित्य वाटप करणे, पर्यावरण विषयक जनजागृती आदी कंपनी हे काम म्हणजे सामाजिक कार्य म्हणून आम्ही करत असतो। त्याचबरोबर 40 मान्यवरांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक देऊन सन्मान करण्यात आला। या दरम्यान भूषण निकम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी भूषण निकम आणि जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। विचार करणं, त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपलं पुढचं आरोग्य, पुढची आपली पिढी ही खूप लोप जाणार आहे। त्यामुळे याच्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे। आणि बरेचसे माझे शेतकरी बंधू आहेत, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी आहेत। ॲग्रिकल्चर मध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे, प्रचंड मोठं काम करण्याची संधी आहे, प्रचंड मोठी उद्योगधंद्यामध्ये संधी आहे। आज 144 करोड लोकसंख्या आहे भारताची। एवढ्या लोकांना खायला जे काही अन्नधान्य लागतंय तो फक्त आपला शेतकरी तयार करतोय आणि याच्यावरती आपण खूप मोठं काम करू शकतो। आपण लोकांना दोष देतोय, शासनाला दोष देतोय, बरेचशे राजकारणी लोकांना दोष देतोय, परंतु आपण स्वतः सुद्धा यामध्ये काय काम करतोय? प्रत्येकच गोष्ट दुसऱ्यावरती डिपेंड राहून होणार नाहीये, तर आपल्याला स्वतःच शेतीमध्ये प्रगती करावी लागणार आहे। जिथं ॲग्रिकल्चर मध्ये IT चा वापर हा दिवसेंदिवस वाढत आहे। ड्रोन सारखा माध्यमांचा वापराद्वारे जेथे IT सारख्या क्षेत्राचाही देखील मोठा समावेश होतो, की जेणेकरून मनुष्यबळाचा जो काही मोठा प्रश्न शेतकऱ्यांना जाणवतोय त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली भूमिका या IT क्षेत्रातून होणार आहे। आणि हे सर्व एज्युकेशन असो, जसं आता कुष्ठरोगासंदर्भात काम केलेले सुद्धा इथे डॉक्टर दाम्पत्य आहेत, त्याचप्रमाणे शेती क्षेत्रात काम केलेले आमचे जाधव साहेब आहेत, सेंद्रिय शेतीमध्ये काम करणारे। तर या सगळ्यांचा जर एकत्रित इंटिग्रेटेड अप्रोच जर केला तर निश्चितच एक आदर्श असा शेतकरी समाज येथे निर्माण होणार आहे। या प्रसंगी राज्यातील कृषी उद्योग, संशोधन, कृषी विस्तार, शिक्षण, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्यात निवृत्ती कुशारे नाशिक, ज्ञानेश्वर साळुंके धुळे, तोरणा ॲग्रो फार्मर कंपनी पुणे, हेमंत देशमुख वाशिम, रामदास बारगजे जालना, DY पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, कृषी महाविद्यालय आचरोली महाड रायगड, DY पाटील कृषी महाविद्यालय तळसांडे, श्रीकांत चांडगे, पूनम पाटील कोहिनूर प्री स्कूल नाशिक, उषा राजपूत नंदुरबार, जयेश कुमार कापडनीस त्र्यंबकेश्वर, अमजद खान जळगाव, दीपक व्याळीज नाशिक, बरखा तांबोळी पारनेर, राजेश होले पुणे, वल्लभ गिंभणेकर रायगड, दादासाहेब शिंदे संभाजीनगर, शशिकला खापरे नागपूर, संदीप जाधव चांदवड, प्रदीप निकम सातारा, अरविंद तट्टे अमरावती, जयकर माने सांगली, दिनकर जायले अकोला, अनिल शिगवण रत्नागिरी, मनोज माळी नाशिक, मनोज यावले अमरावती, प्रवीण पानसरे पुणे, किशोर मडानी नांदेड, संजीव साठे संभाजीनगर, रवींद्र बेलखेडे अमरावती,
भारत राठोड नांदेड, दत्तू आव्हाड नाशिक, महंत रत्नाकर पवार त्र्यंबकेश्वर, शीतल पाटील नागपूर, प्रिया राऊत वाशिम, अर्चना सवई अमरावती, रेखा चव्हाण नंदुरबार, दत्ता चव्हाण करमाळा, चंद्रकांत पाटील डहाणू, योगेश यादव नारायणगाव, पांडुरंग शिंदे बुलढाणा या मान्यवरांचा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। रोहिणी पाटील यांनी आभार मानले। सरकारी उद्योग आहे त्यामध्ये मी साधारण 1991 पासून काम करत आहे। कुष्ठरोग म्हणजे काय? कुष्ठरोग झाल्यानंतर ज्या माणसाला समाज किंवा त्यांचा कुटुंब सुद्धा स्वीकारत नाही अशा लोकांची आम्ही सेवा करत आहोत। त्या कामाची दखल घेऊन शासनाने मला तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय विमलताई मुंडरा तसेच आपले विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते माझा सत्कार झालेला आहे। तसेच माझ्या कामाची दखल घेऊन लाईफ ग्रुप इंडिया यांनी मला महाराष्ट्रासाठी निवड केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। नाशिकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। मी कोहिनूर प्रीस्कूलची फाउंडर। मी एक छोटंसं प्रीस्कूल चालू केलं आहे। मी ॲक्च्युली एज्युकेशन फील्डमध्ये काम करते। यामध्ये मी जसं इथे बघितलं आहे की भरपूर व्यावसायिक इथे आहे आणि मला खूप आनंद झाला आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आला। माझं इथे उद्दिष्ट जे आहे ते हे आहे की आपल्याला जर आपला देश घडवायचा आहे तर आपल्याला आपल्या शिक्षण पद्धती सुधारण्याची खूप जास्त गरज आहे आणि शिक्षण पद्धती जी आहे ती पूर्व प्राथमिक स्तरापासून सुधारणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक पाऊल पुढे सरसावून आम्ही एक छोटीशी प्रीस्कूल तयार केली आहे। त्यामध्ये आम्ही बरेच काही वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना एक हॅबिट डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी। त्याचा मार्ग आम्ही करतो। अंदाज त्याला आमच्याकडे द्यायचा नसेल त्याला जर बाजारपेठेत घेऊन द्यायचा असेल त्याला वाहतूक करण्यासाठी व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे आणि या कामाची दखल घेऊन नाबार्डने आम्हाला खूप मोठा सपोर्ट केला आहे। आमची कंपनी नाबार्ड महाराष्ट्रात स्थापन झालेली आहे आणि आता स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत 1,88 लाख रुपयाचा आमचा प्रोजेक्ट आहे। त्याच्यात आमचं वेगवेगळी गोडाऊन असं आमचं काम चालू आहे। तर आमचा एकच उद्देश शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त नफा कसा होईल हा आमच्या कंपनीचा उद्देश आहे। त्या पद्धतीने माझं मी स्वतःचं काम केलं आणि आज चांगल्या पद्धतीने मी सेटअप केलेलं आहे आणि माझ्या गावाकडून माझ्या तालुक्यातून माझी जिल्हा परिषदेची तयारी चालू आहे आणि एवढे काम करता मला आनंद होतोय। अर्बन स्मार्ट आणि स्मार्ट कृषी युनिट याच्यामध्ये जवळजवळ 1,85 लाखाचा आता आमचा प्रकल्प सुरू असून अर्बन स्मार्ट मध्ये आम्ही पुणे शहरासाठी विषमुक्त भाजीपाला आणि विषमुक्त अन्न साखळीच्या संदर्भात काम करतोय आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे। या कार्याची दखल घेऊन जे आपल्या समोर आम्हाला आमचं कार्य प्रेझेंट करता आलं त्याबद्दल आम्ही आयोजकांचं निश्चितपणे आभार मानतो आणि अशाच प्रकारच्या संधी या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना मिळत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।